बसा बसा. हो. हात सोड. आला वाटतं हा 4 दिवसांनी परत. झाली सुरुवात. काय कसली सुरुवात झाली? काय नाही, सध्या नाटकं सुरू आहे तिकडे. त्या शेजारच्या देशपांडेंना पण कळत नाही का माणसं कशी आहेत काय बघावं? नाही, दिली जागा भाडेकरूला. काही नाही ग, 2-3 महिन्यापूर्वी ना शेजारी नवीन एक जोडपं राहायला आलंय, मंचेकर नावाचं. तर नवरा आहे ना 2-3 दिवसांनी ना एवढा पिऊन येतो आणि त्या बायकोशी ना भयंकर भांडतो, कधी कधी मारहाण सुद्धा करतो. करायची भांडणं तर करा ना, स्वतःच्या घरात करा, पण नाही, त्यांना सगळ्यांना तमाशा दाखवायचा आहे. घर बघत नाही, दार बघत नाही, सण नाही का वार नाही, दारू प्यायची आणि मारहाण करायची. नवरा बायकोची भांडणं कोण मध्ये पडणार? मी बघते. तू काय करणार आहेस? समजावणार आहे त्यांना गोड भाषेत. हात उचलायचा नाही. दादा, म्हणजे मी असं म्हणतेय की त्या बघा किती घाबरल्यात. बायको आहे ना तुमची, मग बायकोच्या अंगावर असं कोणी हात उचलतं का? हा, ए तू कोण आहेस? कोण आहेस तू? बघ, ही माझी बायको आहे. मी हिला मारीन, झोडीन, हिचा खून करीन. तुला काय करायचंय? तुला काय करायचंय? नाही बरोबर आहे तुमचं, आहे तुमची बायको आहे ती, पण म्हणून तुम्ही कसंही नाही ना वागू शकत तिच्यासोबत. नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की शांतपणे बोला त्यांच्याशी. तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते घरात जाऊन बोला ना. आणि असा आरडाओरडा करून काय होणार आहे? आणि हात का उचलताय? ही बाई कोण आहे मला बोलणारी? मी तुला मारीन, झोडीन, काय पण करीन. ही कोण आहे मला बोलणारी? एक मिनिट. तू बोलवलंस हिला? तू बोलवलंस का हिला? खरं सांग, नाही तर तुझा मुर्दा पाडी ना मी. अहो मला नाही माहिती या कोण आहेत. अहो मी हात जोडते हो तुमच्या पुढे, तुम्ही जा ना इथून. ताई, मी तुमची मदत करायलाच आली इकडे. हे बघा, तुमचा या सगळ्याशी काही संबंध नाहीये, तुम्ही जा बरं इथून. हे बघा, अहो पण मी तुम्हाला अशा अवस्थेत सोडून कशी जाऊ? मी माझं बघते, तुम्ही जा इथून. अहो हो, पण मी तुमची मदत करायला आली इकडे. अहो नको आहे मला मदत तुमची, मला सवय या सगळ्याची. तुम्ही जा ना, जा. रेखा, औक्षण करून घे. निशिची आई, म्हणजे तुमच्या सगळ्यांची हरकत नसेल तर माझी अशी इच्छा आहे की आमचं औक्षण सुमीनी करावं. मी काय बोलतेस तारिणी? आई कशी करेल औक्षण? का? ती विधवा आहे म्हणून? हे बघ, हे सगळं आपल्या रीतींमध्ये बसत नाही, कळलं ना? रीतीपेक्षा माया जास्त महत्वाची. आणि आजपर्यंत सुमीने माझ्यावर फक्त प्रेमच केलंय. तिच्यामुळे माझं कधीच वाईट होऊ शकत नाही. सुमी, करशील का आमचं औक्षण?
अरे देवा, हा तर अपशकुन झाला. हे लग्नाच्या सुरुवातीला असं होणं चांगलं नाही. सुमी, काही अपशकुन वगैरे झालेलं नाही अगं, फक्त दिवा विझलाय. आग नाही लागलीये कुठे. आपण काडीपेटीने पुन्हा तो दिवा लावूयात ना, काहीही वाईट होणार नाही. मला खात्री आहे. नमा, जा काडीपेटी घेऊन ये. आजकालचे वारे खूप लबाड झालेत. कुठून पण शिरायला बघतात, पण आपण घाबरायचं नाही. आपण आपलं काम करत राहायचं. आणि असंही तुमच्या प्रेमाची ताकद कुठल्याही अपशकुनापेक्षा खूप जास्त आहे. आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यावर आम्हाला काय होणार आहे?